बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी एका अज्ञात स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला होता. अत्यंत क्रूरपणे या तरुणीचे मुंडके धडावेगळे करण्यात आले होते आणि ओळख पटवू नये म्हणून मृतदेह अर्धवट जाळण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत या मृतदेहाची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवली. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल होती. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत शिवानीच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतले. शिवानीच्या एका वैयक्तिक प्रकरणामुळे रागातून वडील आणि भावाने मिळून तिची हत्या केल्याचे सांगितले गेले. त्यावेळी पोलिसांनी ही माहिती दिली. दिनांक 1/5/26 को शिवानी पिता बापूराम कलमेकर निवासी खड़की की गुमशुदगी दर्ज की गई थी। वह 9 तारीख को अर्जुन पिता दादू कलमेकर की गुमशुदगी दर्ज की गई थी। अर्जुन की तलाश करते हुए यह जानकारी प्राप्त हुई कि शिवानी उसी के साथ में है, जिस पर कि आज दोनों को दस्तयाब किया गया है। और चूँकि ये बालिका शिवानी ही है, इसकी जानकारी प्राप्त करने हेतु थंब इम्प्रेशन के माध्यम से, आधार कार्ड लिंक के माध्यम से भी यह सुनिश्चित हुआ है कि यह बालिका शिवानी ही है और उसके परिजनों के सामने पहचान पंचनामा और प्रकार की विधिवत कार्रवाई की गई है। सर, इसमें मालूम पड़ा है कि जो महाराष्ट्र की जलगांव जामोद पुलिस, वहाँ पर एक गुमशुदगी रिपोर्ट पे एक युवती की लाश जली मिली थी, गर्दन कटी हुई। तो वहाँ की पुलिस ने इस युवती को मरा हुआ समझकर इसके पिताजी और भाई को जेल में डाल दिया। क्या मामला है? जी, जलगांव जामोद में इस बालिका के संबंध में अपराध पंजीबद्ध है और वहाँ पर विधिवत इसकी सूचना दे दी गई है। जलगांव जामोद की पुलिस भी यहाँ पर आ रही है और जिस पर फिर फर्दर इन्वेस्टिगेशन किया जाएगा। वहाँ पे हत्या का प्रकरण दर्ज है। आरोपी किसको बनाया? आरोपी में बालिका के पिता और भाई है, जिसके संबंध में अभी जलगांव जामोद पुलिस को भी सूचना दे दी गई है। हाँ, इसके संबंध में जानकारी वही दे पाएंगे, वो भी अभी आ रहे हैं और फिर इस प्रकरण में आगे। पण या संपूर्ण थरारक कथेचा क्लायमॅक्स अजूनही बाकी होता. घटनेला महिना उलटत नाही तोच ज्या शिवानीच्या हत्येच्या आरोपाखाली तिचे वडील आणि भाऊ तुरुंगाची हवा खात आहेत, ती शिवानी चक्क जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवानी स्वतः तिच्या प्रियकरासह पोलीस ठाण्यात हजर झाली. मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे, असा जबाब तिने पोलिसांसमोर नोंदवला आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले. जलगांव जामोद में आए ब्रह्मपुर से, तो मेरा भाई न मेरा पिताजी को मैं मर गया करके बोल दिया ना, गिरफ्तार कर दिया। भाई का नाम क्या है? अजय। पिताजी का बापूराम। वो निर्दोष है ऐसा लगता है। पिताजी को छोड़ने के लिए अपन क्या प्रयास करेंगे? पिताजी ना भाई को छोड़ के उसके लिए क्या करेंगे आप? सबूत है ना सर। तो अपन पुलिस को अभी क्या स्टेटमेंट दिया तुमने? वही दिया था मैंने, जिंदा है। मैं जिंदा हूँ। हाँ आप जिंदा है ऐसा बोला आपने? हाँ, मैं मेरे जिंदा पिताजी को छोड़ दो। मेरे पिताजी को छोड़ दो। आपके मर्डर के केस में वो अंदर है। हाँ, आपकी शादी हुई थी क्या पहले? हाँ हुए थे। धारनी में? हाँ तो आप ये जो अरुण नाम का लड़का है, उसके साथ तुम जो 1 महीने से कुछ बाहर थे, हाँ ये आपका प्रिय करेगा? हाँ। तो आप जो पिताजी ने शादी करके उसके साथ रहना चाहते कि ये प्रियकर अरुण के साथ? और उनके साथ रहना चाहते तो ये तुम्हारे पिताजी ने शादी जबरदस्ती की थी? हैं। हाँ। आपकी उम्र कितनी? 25। तो आपके पिता ने जबरदस्ती की? हाँ आपकी इच्छा नहीं थी? हाँ, मेरी इच्छा नहीं थी। तो जबरदस्ती जो रिश्ते आए तो ऐसा बोलते हैं कि मैं मर जाऊंगा, कब तक तुम शादी नहीं करेंगे, ऐसा बोलते हैं कौन बोल रहा था? पिताजी। हाँ। ऐसा बोलते तो कहीं पे ऐसा लगा कि अरुण तुम्हारा एक चचेला भाई है, ऐसा कुछ है? हाँ चचेला भाई, हाँ भाई है, पर मगर हो गया मेरा अभी उसका साथ, तो मैं उसके ही साथ जाऊंगी। उसके साथ रहेंगे? हाँ, उसके ही साथ। तो अरुण का कुछ दोस्त नहीं? हाँ हाँ, अरुण निर्दोष है? निर्दोष है। अब तक कहाँ थी? नासिक में थे। कितने दिन से? 1 महीना हो गया। 1 महीना हो गया। जळगाव जामोद पोलीस स्टेशनला 26 एप्रिल रविवारी एक अनोळखी महिलेचं शीर नसलेलं, म्हणजे शीर वेगळं आणि धड वेगळं असलेला मृतदेह अनोळखी महिलेचा मिळून आला होता. त्यामुळे आम्ही 283/26 हा एक खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा हा गंभीर होता आणि त्यामध्ये महिलेची ओळख पटलेली नव्हती. तिचा चेहरा पूर्णतः छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यामुळे हे खूप आव्हान होते. त्यामुळे आम्ही आजूबाजूच्या पोलीस स्टेशन्सचे सर्व मिसिंग ह्या तपासत होतो. त्या दरम्यान
समांतर तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. त्यांनी खकनार पोलीस स्टेशनला मिसिंग असलेली यामध्ये शिवानी बापूराम कलमेकर या मिसिंगच्या दरम्यान त्यांनी तपास केला असता त्या मिसिंगमधील तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांनी स्वतः कबुली दिली की आम्हीच हा खून केलेला आहे आमच्या मुलीचा. आणि तिच्या या माहितीमुळे आता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्या महिलेची ओळख पटवणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे यांना आम्ही ताब्यात घेतलं. त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेतले, DNA रिपोर्ट प्रोफायलिंगसाठी आम्ही पुढे पाठवले आणि त्यांना अटक केली. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण केली. परंतु काल आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी सांगितले की शिवानी कलमेकर ही जिवंत आहे आणि त्यामुळे आज त्या शिवानी कलमेकर यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं आणि पोलीस स्टेशनला बोलवून आम्ही त्यांचा सविस्तर जबाब घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन DNA प्रोफायलिंगसाठीही पाठवलं आहे. त्यांचा आधारसुद्धा व्हेरीफाय केला. त्या शिवानी कलमेकरच आहेत. परंतु मग प्रश्न हा येतो की मग पोलिसांची दिशाभूल का करण्यात आली आणि यांनी दिशाभूल का केली, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचा आम्ही पुढे तपास करत आहोत कायदेशीर. तर ही जी शिवानी मुलगी आहे तिने पोलिसांना काय नेमकी येऊन माहिती दिली? तिने हीच माहिती दिली की माझे तिचा चुलत जो भाऊ होता अरुण कलमेकर याच्याबरोबर प्रेम संबंध होते आणि त्यामुळे ती 24 तारखेलाच त्याच्याबरोबर पळून गेलेली होती गाव सोडून, असं तिने आज माहिती दिलेली आहे. आणि तिने हे न्यूजपेपर्समध्ये किंवा तिला आता कळलं आणि त्यामुळे ती पोलीस स्टेशनला येऊन तसं सांगत आहे. मधल्या काळात ती कुठे होती? त्यांचं म्हणणं आहे की मधल्या काळात ते नाशिकला किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी होते. आता ह्या बाकी काही गोष्टी ह्या तपासाच्या आहेत, त्यामुळे पुढील जो तपास आहे तो सुरू आहे. सर, हे जे आरोपी आहेत जे सध्या जेलमध्ये आहेत त्यांच्या नातेवाईकाचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी त्यांना टॉर्चर केलं, मारहाण केली आणि त्यांच्याकडून हा गुन्हा केल्याचं कबूल करून घेतलं असा आरोप त्यांनी केला. आता विषय असा आहे की हे सर्व आज 20-25 दिवसानंतरच्या ह्या सर्व गोष्टी आहेत, ह्या अगोदर झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे आता ह्या म्हणण्याला काय अर्थ नाहीये. कायदेशीर आम्ही बाबी पूर्ण केलेल्या आहेत. आणि शिवानी जिवंत परत आल्यामुळे आता कायद्यासमोर आणि पोलिसांसमोर अनेक अनुत्तरित आणि गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. पहिला प्रश्न, जर शिवानी जिवंत आहे तर आढळलेला तो छिन्नविच्छिन्न मृतदेह नेमका कुणाचा होता? दुसरा प्रश्न, त्या अज्ञात तरुणीचा खरा खुनी कोण आहे? तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर पिता पुत्राने हत्या केलीच नव्हती तर मग त्यांनी पोलिसांसमोर या गुन्ह्याची कबुली का दिली होती? त्यांच्यावर काही दबाव होता का? या अनेक गंभीर प्रश्नांची कोडी सोडवण्यासाठी जळगाव जामोद पोलीस आता पुन्हा एकदा शून्यापासून तपासाला लागले आहेत. या प्रकरणाच्या पुनर्तपासात आता नेमके कोणते नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल महाभूमी, जळगाव जामोद, बुलढाणा.